तर तुम्हाला सांगतो इथं बघण्यासारखं भरपूर आहे. इथं रोपवे पण आहे आणि इथं आता तुम्हाला दाखवलं तिथं ते काय काय ॲडव्हान्टेज काय काय असते मला पण आता माहीत नाही काय काय ते. तर एकदा या बघायला तरी मस्तपैकी पूल आहे इथं. त्या पुलावरून आता जायचं. फार मोठं धबधबा तर लय मोठा आहे. नदी असल्यासारखं वाटतं. थोडं भीती वाटते की तुम्हाला सांगतो. हे उंच जागेवर त्यांनी गेले की लईच भीती वाटते. गर्दी तर भयानक आहे. आज रविवार नसून सुद्धा एवढी गर्दी आहे की नाही. शिवा कोंड महाकाय धबधबा असं बरंच काय काय धबधबे दिले मी वाचन नाही पण इथं आहे एवढं बरंच. चला अजित ह्या जंगलात ना चेहऱ्याच्या पायऱ्या केल्यात मस्तपैकी आणि हे बघू शकताय सध्या मी तिकडं असं चढत जायला लागते. भारी वाटलं. आलोच पळत येतो. तर फायनली एवढ्या सगळ्या तुमच्या पायऱ्या चढून नमाला मोठा चढ. हा वाटतंय तेवढं नाही लईच मोठा चढ आहे. काय पळायला नाही एवढा दम भरलाय. नाही दम भरला नाही. अरे बाबा फोपसा फुगला. हे बघा इकडं दगडाचंच पिचिंग केलेलं आहे आणि जबरदस्त. आपण जातो हा. अनेक ठिकाणी धबधब्यात जात असताना तिथे सुविधा नसतात. बरोबर. चढ उतरावरती जावं लागतं, डोंगर दऱ्यातून जावं लागतं. मात्र तुला ही सुविधा कशी वाटली आहे? एक नंबर. विषयच नाही. हे बघायला आणि हे जे इथलं जे सुरक्षा देखील कशी वाटली? जबरदस्त. विषयच नाही होय ना. तिथं आता मी पण ह्याच भागातला आहे पण जे आता मी 17 डोळ्यांचे बघितलं ते अविस्मरणीय आहे. कारण भारी वाटतंय. मी एवढं थकलोय चालत आलोय दमलोय खरं मला एक्साइटमेंट एवढी आहे की मला अजून काय काय बघायला मिळणार आहे. त्यामुळे भारी वाटलं. चांगली गेली. एक नंबर. तर आम्ही कौतुक कुणाचं करत नाही. कौतुक करण्यासारखं एक नंबर. अजित फरागडे यांच्याकडं थोडंफार इंग्लंडचं नाव निघालं आमच्या देशाला. किती इकडे काय आहे मग? इकडे टेकडी घर काहीतरी आहे तिकडे. दुसरी एंट्री आहे. कोठारीवर आता न्यूज बघा. अरे डोळ्यात काय केलं अजित अजित इथे डोळ्यात गेले थोडा ते बाहेर गेले पडले. केळीची मस्तपैकी झाडं इथे जंगली केळी आहेत आणि आता तर समोरनं भारी वाटायला लागले. अरे भरपूर लांब आले आम्ही तसं म्हणायला गेलं तर. पुढारी न्यूज मध्ये यांचं हे आले काय हो मी जरा दोन शब्द बोलायला फुटेज आले. सर्वांनी आवर्जून बघा ना जे दिसा लागले की नाही धबधब्याचं पाणी अग्गा खतरनाक. एक नंबर. वा 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 एक नंबर. इथनं जे खतरनाक दिसायला लागले अरे शपथ एकच नंबर. या साईडला जे असं हे रॉक आहे दगड जो आहे खतरनाक वाटतोय. इथं आता गर्दी थोडीफार आहे कारण आज रविवार नसल्यामुळे एवढी काही वाटत नाही गर्दी पण एक नंबर वाटते. आणि हे बघा ते आतल्या बाजून कसलं दिसते मध्ये एक नंबर वाटते. भारी वाटते. एक नंबर भारी वाटले. एक नंबर. त्या मोठ्या धबधब्यात काय जाऊ शकत नाही आपण. त्या धबधब्यात जाऊ शकत नाही कारण त्या पाण्याचा फ्लो एवढा जबरदस्त आहे की नाही लई म्हणजे लई. पण ह्याचा आनंद घ्यायला वाटतोय मस्त नंबर मस्तपैकी. आणि हे बघा भिजायला लागला आणि आता अजित पण भिजायला गेलाय. जा मजा वाट द्या. एक नंबर. हे बघा भिजायला लागला कारण माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे मला भिजायला गेला. कोण टी व्ही इथं बाजूला त्या मोठ्या धबधब्यात जाता येत नाही त्यामुळे आम्ही इथं आणून घ्यायला लागले. मजा लागल्या. भिजणार अरे पाणी गेलं इकडे मग घेतलेला आहे. मजा घेतलेला आहे पाण्यात आणि एवढं भारी वाटायला लागले. एक नंबर. 2 नंबर. व्हिडिओ करायचं आम्हाला जाता येत नाही आणि मी आता त्यांना विचारलं की बाबा आम्हाला खाली तिथं बघायला तर उन्हाळ्यात बघायला मिळणार कारण आता जाणं धोक्यात आहे त्यामुळे आता जाऊन देत आहे. काय आनंद घ्यायचा तर आपल्याला इथंच घ्यायचा आणि
पाणी असलं लागते वाईट खतरनाक. तर इथनं बघायला जे वाटते तिथं मला एक नंबर वाटते. फायनली आता आम्हाला इथनं बघायला मिळतंय आणि अजून एक 7 धबधबा आहेत पण आपल्याला तिथं जाता येत नाही आता कारण यांचं टायमिंग जे आहे ते संपते 5 वाजता. इथली लोक सगळी बाहेर काढायला लागतात आणि तिथे एक तुम्हाला दाखवतो खालच्या बाजूनं हे आतल्या साईडनं जे दिसतंय तुम्हाला हे एवढं खतरनाक आहे की नाही ते बघण्यासारखं आहे आणि लय भारी आहे. तर मला असं वाटतं की नाही आजचं फक्त एवढंच व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते आणि अजून एक 7 धबधबा आहे त्यातला एकच धबधबा आम्ही इथं बघितला आणि पुढचे बघायला मिळतात का नाही माहीत नाही. पण चला मजा घेऊयात आणि आता भिजल्यानंतर भारी वाटायला लागले. हां पुढचं आता बघायला मिळत नाही. हां आता नाही टायमिंग संपलं खरंच. टायमिंग आता मी 4:30 वाजले 5ला बंद करते ती. तर फायनली आता आम्ही इथनं निघायला लागले. मजा आली पण एकच धबधबा बघायला मजा आली. ह्याच्यानंतर सुद्धा इथं बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी आहेत त्यांनी मला सांगितलं. आणि उन्हाळ्यात जर आपण इथं बघायला आलो तर जिथनं पाणी पडते त्या ठिकाणी खाली म्हणजे असं खड्डा झाला. तिथं उन्हाळ्यात तिथं कळते की बाबा नेमकं स्ट्रक्चर काय आहे. आणि आता तिथं पाण्यात लावून देत नाहीत म्हणजे का की बाबा पाण्यात जर तिथं अडकला तर ते निघू शकत नाही म्हणून तिथं लावून देत नाहीत. खालच्या पायरीपर्यंत लावून देत नाहीत. तर फायनली आम्ही आता दुसऱ्या धबधब्याला जायचं म्हणा लागलो आहे पण टायमिंग यांचं काहीतरी असते त्यामुळे त्या टायमिंगमध्ये आपल्याला जाता येते ह्या नाही बघूया. कारण 500 मीटर 400 मीटर 300 मीटर 200 मीटर 750 मीटर असं अंतर आहे एक धबधब्यापासून दुसऱ्या धबधब्यापर्यंत. फायनली परतीच्या रस्त्यावरती आम्ही सुद्धा मलाही आहे नाही येऊन गेला नाही कसलं वाटलं माहिती बघायला खरे. आता काय करूया माहिती आहे का नेक्स्ट टाइम काय करूया आता आपण नाही आपण काय करूया माहिती आहे का आता हे आपल्याला माहिती नव्हतं आपण फक्त बघून गेलेलो आहेत म्हणजे आता आपल्याला माहिती होत्या हे कुठलं धबधबा आहेत काय येताना लवकरच येतो. आता आपण आलोय घरात 2 वाजता बरोबर त्यामुळे आहे जवळ आले. इथं मस्तपैकी कोणता धबधबा आहे ते लिहिलेला आहे. रस्ता आहे तो दुसऱ्या धबधब्याकडे जायला रस्ता आहे. दुसऱ्या धबधब्याकडे आता आम्ही चाललोय आणि ते किती अंतर आहे माहीत नाही किती लिहिलेलं काय बघायला नाही मी तरी. हां 100 मीटर मित्रांनो आमचं गडिंगच खानपूरवाडी. तर हे बघायला लागलं आमच्या इथं. तर कसं वाटलं आमच्या भागात इकडे एक नंबर भारी वाटलं. इकडचा धबधबा मला खूप आवडला आहे. होय का यूट्यूब चालते जीवन डवरीला गुगलला कुठेही टाका जीवन डवरी येणार माझं सगळं चालते थँक्यू. मस्त वाटलं भेटू. फायनली तुम्हाला सांगतो आता इथे एक दुसरा धबधबा आहे आणि त्या धबधब्याला मी निघाले. तर मी पोरं म्हटली दादा ना आम्हाला पण व्लॉगमध्ये घ्या.